हाय, तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज कामं सुरुवात केलीत किचनपासून. तर 2 दिवस सणामुळे किचन खूप घाण झालं होतं, म्हणून सगळी किचनवरचा राडा भांडी खाली काढली आणि फायनली किचन स्वच्छ करायला घेतली. 2 दिवस सणाचं त्या पोळ्या वगैरे केल्यामुळे खूप तेलकट झालं होतं, पण वेळ नव्हता म्हणून फक्त ओल्या कपड्याने क्लीन करत होते. पण आज फायनली स्वच्छ घासून वगैरे गॅस वगैरे सगळं घासून किचन क्लीन करत आहे मी. खूप राडा झाला होता आणि खूप चिडचिड होते खरं. किचनवर राडा असल्यानंतर किचन स्वच्छ असलं तर मनसोक्त काम करू वाटतं, नाहीतर किचनपाशी ना कामच करू वाटत नाही. तुम्हाला सांगते, किचन स्वच्छ तर माणसाला मनसोक्त काम करू वाटतं. म्हणून हे किचन वगैरे पहिलं मी आधी क्लीन केलेलं आहे. आणि हे पहा, माझ्याकडं हे बघा, गॅस पण क्लीन केलेला आहे. गॅसवरच्या कड्या वगैरे सगळ्या भांड्यात घासून घेतलेला आहे. आणि हे बघा, माझ्याकडं छोटंसं वायपर आहे. तर हे फक्त 10 रुपयाचं आणि ह्याला 4 वर्ष कंप्लीट झालेत. म्हणजे कसं आहे, एखादी वस्तू जर वापरायची म्हणलं ना व्यवस्थित, तर ती टिकली जाते. त्यानंतर घरं वगैरे पुसून घेतली. घरात पण खूप राडा झालता, मग घरं वगैरे पुसायला घेतली. खरं 4 दिवस झालं होतं घर पुसलेलं नव्हतं, त्यामुळे घर देखील आज पुसायला घेतलं. घरं पुसून झाली. बघा किती क्लीन वाटतात घरं पुसल्यानंतर. आमच्या घरात जास्त राडा होत नाही, त्यामुळे मी रोज रोज पुसत नाही. त्यानंतर कपाट आवराय घेतलं. यावर्षी मी संक्रांतीला साडी घेतली नाही, म्हणून मिस्टर म्हणले तुझ्या पहिल्या साड्या मोज आणि नंतर मी साडी घेतो. म्हणून साड्या नीटनेटक्या लावून ठेवल्या. इथं मिस्टरांची कपडे नीट लावली. माझ्या साड्या देखील मी नीट व्यवस्थित लावून ठेवल्या. नंतर मुलगीचे कपडे देखील लावले. इथे हे बघा, खाली पण छोटे लागणारे साहित्य खालच्या कप्प्यात आहे. इथं मुलगीचे कपडे, इथं मिस्टरांचे कपडे आहेत. व्यवस्थित कपाट अगदी लावून ठेवलेलं आहे. तर मला एवढ्या साड्या आहेत, म्हणून मिस्टर म्हणले तुझ्या साड्या मोज, मग मी नंतर